अजून काही ग्रामस्थ आहे त्यांना विचारू. तर एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, तर त्याच्यामध्ये एक कविता पवार एक अपक्ष उमेदवार आहेत आणि कल्पनाताई काळे राष्ट्रवादी कुणे आणि जयश्री खंडागळे शिवसैनिक कुणे. तर ह्या तिन्ही उमेदवारांका आपण कसं पाहाल? तसं पाहायला गेलं तर ना, हे तिन्ही उमेदवार तसे चांगलेच आहे. आपले तसे तालुका अध्यक्ष आहे, दोन्ही तालुका अध्यक्ष आहे. आणि कल्पना वैभव काळे हे सुद्धा यांचं काम चांगले आहे. त्यांच्या बोरेगावामध्ये सरपंचपद त्यांनी बसवले, त्यांना पण कामाचा फार मोठा अनुभव आहे. आणि हे सगळे कार्य म्हणजे नेते मंडळीचे जवळ यांना समाजामध्ये काम करण्याचा फार मोठा अनुभव आहे. बघूया आता काय होते. औरंगपूरमध्ये तर तसा विचार केला तर पवार साहेबांचे कामं भरपूर आहेत. तर एक पवार साहेब म्हणजेच कविता पवार यांना लीड भेटू शकतं. तसं पाहिलं गेलं तर पवार साहेबांचं आमच्या औरंगाबाद गावामध्ये अशी भरपूर कामं झालेली. आता तसं पाहिलं तर मी शालेय समिती अध्यक्ष असताना पवार साहेबांच्या माध्यमातून 11 लाख रुपयाचा साहेबांनी निधी दिला मला. त्यासुद्धा अर्जुन मी स्वतः आम्ही गेलो. शाळेचं काम बघा, एक नंबर काम झाले. काय पाहिलं आरशासारखं एकदम सुंदर शाळा झाली. हे भरपूर गावचा विकास केला पवार साहेबांनी आणि जवळजवळ 90% साहेबांनी कामं केली आहे औरंगाबाद गावामध्ये. औरंगपूरमध्ये एक शाळेसाठी 4 खोल्या, एक आरोग्य विभाग, स्मशानभूमीसाठी असा भरपूर निधी पवार साहेबांनी दिला असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. हे कितपत खरं आहे? खरं आहे ना, ते साक्षीदार आहे. आम्ही साहेबांनी कामं दिलेली. आम्ही स्वतःला गेलो होतो शालेय समिती मी अध्यक्ष असताना. अर्जुन आमची बॉडी सगळी ग्रामपंचायत आणि आमची काय सगळे सदस्य मंडळी शालेय समितीचे आम्ही साहेबांना मागणी केली. साहेबांनी आम्हाला ती कामं दिली. कामं झाली. साहेबांचं काम चांगलं. पंचायत समिती आणि पंचायत समितीसाठी संभाजी शेठ चव्हाण, राजू शेठ गाडगे उभे आहेत. तर आता ह्या दोघांकडं तुम्ही नक्की कसं पाहाल? नक्की बुवा संभाजी शेठ यांनी पारगाव गावच्या विकासामध्ये एक चांगला विकास केलेला आहे, चांगले त्यांचं प्रावीण्य राहिलेलं आहे. तर याकडे तुम्ही कसं पाहाल? तसं पाहिलं तर संभाजी शेठ चव्हाण उद्योजक, एक आदर्श व्यक्तिमत्व. यांनी सोसायटीचा कारभार अतिशय सुंदर केला. आम्ही जवळून पाहिला आहे. एकदम पारदर्शक कारभार सोसायटीचा अर्जुन त्यांनी केलेला आहे आणि त्यांचं काम अतिशय चांगले आहे. संभाजी शेठचं चांगलं आहे आणि हे राजू शेठ गाडगे हे आमच्याजवळ औरंगपूर गावचेच आहे. मी दोन्ही उमेदवार चांगलेच आहे आणि त्यांचंसुद्धा काम चांगलं आहे. राजू शेठ सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, एक तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि संभाजी शेठसुद्धा फार मोठं योगदान राहिलेलं आहे आपल्या परिसरात. ओके, धन्यवाद.